मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं आपल्या या मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपण पहिलं युनिट संपवून दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी नियोजन यामध्ये आपण थिंकिंग बिफोर डुईंग, प्लॅन युअर वर्क युअर प्लॅन, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या योजना राबवा. नियोजन हे व्यवस्थापनाचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं मूलभूत स्वरूपाचं कार्य आहे आणि नियोजन जे आहे हे तिन्ही काळाशी संबंधित असतं. ह्या अनेक गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत. नियोजनाच्या प्रक्रियेतले टप्पे आपण लक्षात घेतले. त्या टप्प्यामध्ये पहिला महत्त्वाचा टप्पा होतो उद्दिष्ट निश्चिती. आणि उद्दिष्ट म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की उद्दिष्ट हे अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक, गुणात्मक स्वरूपाची असतात. उद्दिष्ट ही स्पष्ट असली पाहिजेत आणि उद्दिष्ट ही साध्य होण्यासारखी असली पाहिजेत. ही चार जी वाक्य आहेत ही तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजेत. आपण पाहिलं की नियोजन करण्यासाठी पूर्वानुमान हा भाग खूप महत्त्वाचा असतो. मागील अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो आणि नियोजन हे असतं हे तिन्ही काळाशी संबंधित असतं. म्हणजे भूतकाळ, सध्याचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्यामुळं आपल्याला भूतकाळामध्ये काही घटना घडल्या, वर्तमान काळामध्ये काही चालू परिस्थिती काय आहे आणि भविष्य काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याचा व्यवसायावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपल्याला व्यवसायाचं पर्यावरण लक्षात घ्यावं लागतं. आता हे व्यवसायाचं पर्यावरण जे आहे हे पर्यावरण म्हणजे आपल्या संदर्भात आपण लक्षात घेतो की पर्यावरण म्हणजे निसर्ग. तर पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग नाही. निसर्ग हा पर्यावरणाचा एक घटक आहे आणि पर्यावरण त्याच्यापेक्षा खूप मोठं व्यापक आहे. म्हणून काय म्हटले, पर्यावरण म्हणजे नैसर्गिक घटक, सभोवतालची परिस्थिती आणि त्यामधील घटक होय. म्हणजे फक्त नैसर्गिक घटक म्हटले की नाही, सभोवतालची परिस्थिती आणि त्यामध्ये समाविष्ट असणारे घटक. म्हणजे निसर्ग सोडून जे तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला जे दिसतंय, तुम्ही जे ऐकताय, तुम्ही जे पाहताय, तुम्ही जे बोलताय, हे सर्व पर्यावरणाशी संबंधित असतं. तुम्ही सुद्धा एक पर्यावरणाचा भाग, तुमचा विचार पर्यावरणाचा भाग आहे. व्यवसाय पर्यावरण म्हणजे काय, तर व्यवसायाभोवती जी परिस्थिती आहे आणि घटक आहेत, मग त्याच्यामधला पुरवठादार असेल, ग्राहक असेल, कोणीही असेल, कच्चा माल असेल, वाहनं असतील, हे सगळे पर्यावरणामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे सर्व प्रकारची संसाधनं, सर्व प्रकारचे भौतिक, मानवी वस्तू, सेवा, हे सर्व याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. व्यवसाय हा पर्यावरणाचाच एक भाग आहे. म्हणजे व्यावसायिक पर्यावरण म्हणजे पर्यावरण हे व्यवसायाचा भाग नाही, तर व्यवसाय हा पर्यावरणाचा भाग आहे. तुमचा एक व्यवसाय हा जो कोट्यावधी व्यवसाय या पृथ्वी तलावरती आहेत. त्यामुळे व्यवसायाची निर्मिती, वाढ, विस्तार हे पर्यावरणाच्या माध्यमातूनच होत असतं. म्हणजे पर्यावरण तुम्हाला अनुकूल, पूरक असेल, फेवरेबल असेल, तरच तुमच्या व्यवसायाची निर्मिती, वाढ, विस्तार सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि पर्यावरण जर तुम्हाला प्रतिकूल असेल तर तुमच्या व्यवसायाला मोठे धोकेच निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यवसाय पर्यावरण म्हणजे काय, तर व्यवसायावर प्रभाव टाकणाऱ्या अंतर्गत आणि बहिर्गत घटकांची गोळाबेरीज. आता थोडंसं या ठिकाणी आपण आता पुढे जातोय, ह्याच्यामध्ये थोडंसं सेपरेशन असं आपण करतोय की व्यवसाय म्हणल्यानंतर व्यवसायाच्या आत आता म्हणजे व्यवसायाच्या आत म्हणजे काय, तर साधारणतः असं लक्षात घ्यायचं की व्यवसायाचं जे गेट असतं, मेन गेट असतं की तिथनं वाहनं, माणसं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, कच्चा माल, ह्या सगळ्या गोष्टी नेहान केल्या जातात. त्या गेटच्या आत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवसायाच्या अंतर्गत समजायच्या आणि व्यवसायाच्या गेटच्या बाहेर ज्या व्यवसायाशी संबंधित गोष्टी आहेत. आता ग्राहक कुठं आहे, व्यवसायाच्या आत आहे का, नाही, बाहेर आहे. जनता कुठं आहे, बाहेर आहे. पुरवठादार कुठं आहे, बाहेर आहे. खरेदीदार कुठं आहे, बाहेर आहे. गुंतवणूकदार कुठं आहे, बँका, विमा संस्था, वाहतूक संस्था सगळ्या बाहेर आहेत, पण त्या व्यवसायाशी निगडीत आहेत. म्हणून व्यवसायाचे अंतर्गत आणि बहिर्गत घटक असे मांडलेले आहेत. व्यवसायाच्या अंतर्गत घटक कोणते आहेत आणि व्यवसायाच्या बाहेर कोणते घटक आहेत, या सगळ्या घटकांची गोळाबेरीज म्हणजे व्यवसाय पर्यावरण
होय. आता आपण पाहतो की हे जे व्यवसाय पर्यावरणाचे घटक आता आपण जे 2 भाग केले, ह्या 2 भागाकडे जाण्याच्या पूर्वी आपण हे लक्षात घेऊया की व्यवसायाच्या भोवती जे सगळं आहे, मग ते भोवतीचा एरिया कुठं 4 किलोमीटरच्या व्यासाचा का? नाही. व्यवसायाच्या भोवती म्हणजे संपूर्ण जग आलं, ही पृथ्वी आली. आणि व्यवसायाच्या अंतर्गत ही सगळे घटक याच्यामध्ये आले. म्हणजे अमेरिकेमध्ये एखादी घटना घडली तर ती तुमच्या व्यवसायावरती परिणाम करणार का? निश्चित करणार. पण ती कशी करणार? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष करणार. काही गोष्टी डायरेक्ट परिणाम करणार, काही गोष्टी इनडायरेक्ट परिणाम करणार. आता तुम्हाला मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे, जेवढे लेक्चर झाले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख आला की परिणाम हा फक्त वाईट नसतो, परिणाम हा चांगला देखील असतो. चांगल्या परिणामातून संधी तुम्हाला प्राप्त होते, प्रतिकूल परिणामातून तुम्हाला धोके उत्पन्न होतात. मग संधीचे सुवर्ण संधी आणि धोक्याची तीव्रता कमी करणं ह्याच्यासाठी आपल्याला पर्यावरण समजणं महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण पर्यावरणाचे 2 भाग पाडतोय. त्यातला पहिला भाग आहे अंतर्गत पर्यावरण. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यवसायाच्या अंतर्गत असणाऱ्या घटकांचा समावेश अंतर्गत पर्यावरणामध्ये होतो. आता व्यवसायाच्या गेटच्या आत तुमचे जे घटक आहेत त्या घटकावर तुमचं नियंत्रण असणार का नाही? त्यामुळं हे सर्व घटक जे आहे व्यवसायाच्या नियंत्रणामध्ये असतात. गेटच्या बाहेरचे जे घटक आहेत हे तुमच्या नियंत्रणात आहे का? नाही, ते नियंत्रणाच्या बाहेरचे आहेत. मग अंतर्गत पर्यावरणामध्ये काय काय येऊ शकतं? तुमच्या व्यवसायाच्या गेटच्या आत जे सगळं आहे, इमारत असेल, यंत्र असतील, माणसं असतील, कच्चा माल असेल, एव्हरीथिंग, ते सगळं झाडं झुडपं निसर्ग हे सगळं आलं, हे तुमच्या व्यवसायाच्या अंतर्गत आलं. आता बघा, फक्त तुम्ही फिजिकल वस्तू म्हणजे तुम्हाला डोळ्याला दिसणाऱ्या वस्तू फक्त लक्षात घेतल्यात का? नाही. तर तुम्ही एखादी स्ट्रॅटर्जी ठरवताय, एखादं प्लॅन करताय, एखादी उद्दिष्ट ठरवताय, ते सुद्धा व्यवसायाच्या पर्यावरणामध्ये येतं. मग म्हणूनच मुद्दा इथं पहिला घेतला, व्यवसायाची उद्दिष्ट व धोरणं. आता आपण पाहिलं उद्दिष्ट म्हणल्यानंतर मी मग त्यावेळेला म्हटलं तुम्हाला, तिथेही मुद्दा आला, इथेही मुद्दा आला. उद्दिष्ट म्हणलं की उद्दिष्ट अल्पकालीन दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. अल्पकाल म्हटलं की आपण 1 वर्षाचं लक्षात घेतो, दीर्घकाल म्हणजे 1 ते 5 वर्ष लक्षात घेतो. तुमची उद्दिष्ट तुम्हाला ठरवावी लागतात. आता अल्पकालीन उद्दिष्ट असेल की आम्हाला ह्या वर्षी एवढा नफा मिळवायचा आहे, बरोबर, म्हणजे ह्या वर्षी एवढ्या वस्तूंचं प्रोडक्शन करायचं आहे वगैरे. धोरणं, बढतीचं धोरण असेल, गुंतवणुकीचं धोरण असेल, बरोबर नाही, बाजारपेठ मिळवण्याचं धोरण असेल, प्रत्येक गोष्टीचं धोरण असतं. कामगारांचं पगार ठरवण्याचं, मोबदला ठरवण्याचं धोरण असेल, बरोबर. स्पर्धकाशी कशा पद्धतीनं आपली विपणन स्ट्रॅटर्जी किंवा प्लॅनिंग ठरवायचं, पॉलिश ठरवायचे, त्याच्याबद्दलचं धोरण असेल. दुसरा मुद्दा येतो व्यवस्थापन, संरचना व दृष्टिकोन. तुमच्या व्यवस्थापनाची रचना कशी आहे? आपल्याकडे व्यवस्थापनाचे 3 स्तर असतात, एक टॉप, मिडल, लोअर, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ स्तर. हे सगळेच व्यवस्थापक, फक्त त्याच्यात आणि 3 स्तर पाडलेले आहेत. मग तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या व्यवसायाची संरचना केलेली आहे, स्ट्रक्चर कसं ठरवलेलं आहे, आणि तुमच्या व्यवस्थापनाचा दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे, क्वालिटीच्या संदर्भात काय दृष्टिकोन आहे, वस्तूच्या किमतीच्या किंवा सेवेच्या किमतीबाबत काय दृष्टिकोन आहे, ग्राहकाच्या सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा काय प्लॅन आहे, वगैरे वगैरे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या अंतर्गत असणारी भौतिक संसाधने. भौतिक म्हणजे मानवी सोडून बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, फिजिकली जे तुम्हाला फिजिकल वस्तू दिसते, दृश्य स्वरूपात जी वस्तू दिसते, टँजिबल, ते सगळे झाले फिजिकल रिसोर्सेस. मग तुमच्या व्यवसायामध्ये तुमची जागा तुम्हाला असेल, तुमची स्वतःची इमारत असेल, तुमच्या स्वतःचं गोडाऊन असेल, बरोबर, एक्सटेन्शनसाठी तुम्हाला जागा असेल, तर तुमची फिजिकल रिसोर्सेस स्ट्रॉंग आहेत, साऊंड आहेत. तुमच्या मशिनरी अद्ययावत असतील, ॲडव्हान्स्ड असतील, बरोबर की. तुम्ही ऑटोमायझेशन केलं असेल, कॉम्प्युटरायझड केलं असेल, तर हे तुमचे रिसोर्सेस स्ट्रॉंग झाले. वित्तीय संसाधने हा खूप महत्त्वाचा भाग आहे. भांडवल ज्याला आपण म्हणतो, वित्त, फायनान्स, कॅपिटल. 2 प्रकारचं कॅपिटल असतं, एक खेळतं आणि दुसरं स्थिर. स्थिर भांडवल असते, तुम्हाला व्यवसाय सुरू करताना लागतं एकदाच. खेळते भांडवल मात्र दरवर्षी लागत असतं. मग स्थिर भांडवलामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं भांडवल किती आहे, स्वतःच्या मालकीचं, आणि कर्जाऊ किती घेतलं आहे, ह्याचा रेशिओ महत्त्वाचा असतो. खेळत्या भांडवलासुद्धा तुम्हाला हा भाग महत्त्वाचा असतो की तुमचं कॅश क्रेडिट किती आहे,
हे महत्त्वाचं. तुमची पत किती आहे, क्रेडिट किती आहे बाजारपेठेमध्ये, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि वित्त कसं आहे फायनान्स कॅपिटल कसं आहे, प्रमाणापेक्षा जास्त आणि प्रमाणापेक्षा कमी होऊन चालत नाही. तुम्हाला प्रमाणामध्येच भांडवल गोळा करावं. प्रमाणापेक्षा जास्त तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागेल. प्रमाणापेक्षा कमी असेल तर तुम्हाला प्रोडक्शनसाठी पैसा कमी पडेल. त्यामुळे दोन्ही आपल्याला चालणार नाही. पर्याप्त ज्याला ऑप्टिमम असं म्हणतो, वाजवी आपण ज्याला म्हणतो, तशा स्वरूपाचा तुमचा फायनान्स पाहिजे. मानवी संसाधने, आता तर ह्युमन ॲसेट म्हणतात. बॅलन्स शीटला दाखवलं जातं तुमचे तुमच्याकडे असणारं मनुष्यबळ किती स्ट्रॉंग आहे, मॅनपॉवर किती स्ट्रॉंग आहे, हे आता आजकाल बॅलन्स शीटला दाखवलं होतं. आत्तापर्यंत आपण बॅलन्स शीटला ॲसेट दाखवत होतो. तर ह्युमन कॅपिटल, ह्युमन ॲसेट समजली जाते. मनुष्य तुमच्याकडे किती निष्ठावान कुशल कामगार आहेत, तुमचा व्यवसाय जो आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागं किती व्यवसाय आहे. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीट ज्या रकमेनं टर्नओव्हरनं म्हणजे ज्या आकड्यानं टॅली होते तो त्याला टर्नओव्हर म्हणतात. त्या टर्नओव्हरला माणसांनी भागलं जातं. म्हणजे टर्नओव्हर 10 कोटी असेल, माणसं इथं 10,000 असतील, तर 10 कोटीला 10,000नं भागलं म्हणजे एका व्यक्तीनं किती व्यवसाय आणला. तसंच नफ्याला सुद्धा भागलं तर एका व्यक्तीमागं आम्हाला किती नफा मिळाला, हे सरासरी अवरेज काढलं जातं. विपणन संसाधन, तुमचे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी, तुमचं बाजारपेठेतील हिस्सा, तुमची बाजारपेठ ही सेक्युर असल्याशिवाय, खात्रीशीर असल्याशिवाय तुमचा व्यवसाय स्थैर्य प्राप्त करू शकत नाही. तुमची बाजारपेठ तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळं बाजारपेठेच्या संदर्भात असणारी संसाधनं सुद्धा त्या ठिकाणी अंतर्गत विपणनामध्ये येतात. संशोधन व विकास, तुमचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यामधले जे काही संशोधन करणारे संशोधक आहेत हे किती नाविन्यपूर्ण सर्जनशील पद्धतीनं नवनवीन निर्मिती करतायत, वस्तूमध्ये किंवा सेवामध्ये कशा पद्धतीने बदल करतायत, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा तुमच्या व्यवसायावरती चांगला वाईट परिणाम घडवून आणू शकतं. नावलौकिक, तुमचा बाजारपेठेमध्ये समाजामध्ये असणारी प्रतिमा तुमची. आता बघा, पार्ले म्हटल्यानंतर कसं वाटतं, टाटा म्हटल्यानंतर कसं वाटतं. म्हणजे हे ब्रँड किंवा उत्पादक हे स्वरूपाचे निर्माण झालेले आहेत. आपल्याला वस्तू माहीत नाही, पण त्या व्यक्तींचं किंवा त्या ब्रँडचं कोलगेट आपल्याला कळतं. तसं नावलौकिक आपल्या व्यवसायाचा किती आहे. संघटन रचना, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संघटन रचना असते. आपल्याला पुढे संघटनचा टॉपिक आहे स्वतंत्र. रेखा लाईन ऑर्गनायझेशन आहे, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आहे, कमिटी ऑर्गनायझेशन आहे, फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे. आता हल्ली नेटवर्क ऑर्गनायझेशन असतं किंवा जपानसारखी संस्था, ते आता संघटन अमेबा संघटन पद्धतीपूर्वी ते वापरत होते. म्हणजे संघटन रचना ही कायमस्वरूपी ठेवत नाहीत, सातत्यानं बदलत असते. तुम्हाला माहिती आहे का, जपानमध्ये नो स्पेशलायझेशन, विशेषीकरण नाही. कोणताही व्यक्ती त्या व्यवसायामध्ये काम करतो त्याला त्या व्यवसायातली सगळी कार्य करता आली पाहिजेत. तो स्पेशल व्यक्ती नसला की काम बंद पडलं असं होत नाही. संघटनात्मक संस्कृती, तुमच्या व्यवसायाची एक संस्कृती स्थापन झालेली असते. म्हणजे कशा पद्धतीनं कामगारांना वागवलं जातं, कशा पद्धतीनं प्रोडक्शन पद्धती असते, ह्याची एक किर्लोस्करांची एक पद्धती वेगळी असते, टाटांची एक पद्धती वेगळी असते, रिलायन्सची एक पद्धती वेगळी असते. ही त्या व्यवसायाने त्यांच्या अंतर्गत, आता या 4-5 पिढ्या हे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांची एक मूल्य पद्धती, एक संस्कृती, एक कल्चर, वर्क कल्चर त्यांनी डेव्हलप केलेलं असतं. जसं चितळ्यांचं आहे पहा, आपल्याकडे जवळ पाहिजे असेल. अगदी तो आपल्या MIDCमध्ये जर एखाद्या फाउंड्रीमध्ये गेला तर तिथं तुम्हाला डायरेक्ट प्रवेश दिला जातो का, एखाद्या ठिकाणी दिला जातो, एखाद्या ठिकाणी दिला जात नाही. म्हणजे हे सुद्धा संस्कृतीमध्ये येतं. त्या ठिकाणच्या कामगारांना कशा पद्धतीने, एखादा उद्योग असतो की त्यांना दिपावळीच्या याच्यानंतर काम होतं, त्यानंतर ते तिरुपतीला किंवा गोव्याला किंवा असं अन्य ठिकाणी त्यांना 1-2 दिवसाची ट्रीप घेऊन जातात. हे कल्चर असतं, लक्षात घ्या. तर हे अंतर्गत पर्यावरणाचे घटक आहेत. आता पर्यावरणाचे घटक हे 4च किंवा 10च असं आपल्याला ठरवता येत नाही. आपण या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 10 लक्षात घेतलेले आहेत. पण त्याच्याहीपेक्षा अंतर्गत घटकामध्ये मी म्हटलं की जेवढं तुमच्या व्यवसायाच्या गेटच्या आत आहे ते सगळं त्या अंतर्गत पर्यावरणामध्ये येतं. आता दुसरा आहे तो बाह्य. बाह्य म्हणजे आपण काय केलं, व्यवसायाच्या गेटच्या बाहेरचं पर्यावरण, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर जे घडतं तुमचा व्यवसाय सोडून. व्यवसायाच्या दृष्टीनं बाह्य पर्यावरण अधिक महत्त्वाचं असतं.
कारण ते तुमच्या नियंत्रणाबाहेरचं असतं. त्या पर्यावरणाप्रमाणे तुम्हाला बदलावं लागतं. तुम्ही अंतर्गत पर्यावरण तुमच्या नियंत्रणाचं तुम्ही चेंज करू शकतो, बट यू कॅनॉट चेंज एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचे सुद्धा दोन भाग पाडलेत. एक सूक्ष्म, म्हणजे तुमच्या व्यवसायाशी निगडीत असणारे, जवळ असणारे, की जे तुमच्या व्यवसायावरती डायरेक्ट परिणाम करतात, ते सूक्ष्म धरलेत, मायक्रो. आणि स्थूल, म्हणजे जे तुमच्या व्यवसायावरती जरा लांब आहेत, त्यांचा डायरेक्ट तुमच्याशी संबंध येत नाही. मी म्हटलं अमेरिकेत एखादी घटना घडली, डायरेक्ट परिणाम होत नाही. पण ग्राहक तुमच्यावरती डायरेक्ट परिणाम करू शकतो. तुमच्या वस्तूचा, कच्च्या मालाचा पुरवठादार तुम्हाला परिणाम करू शकतो. तुमच्या व्यवसायाचा गुंतवणूकदार परिणाम करू शकतो. तुमच्या व्यवसायाला बँक जे फायनान्स करणारे बँक आहे ती तुमच्यावर डायरेक्ट परिणाम करू शकते, त्याने जर त्यांचं काम कमी जास्त केलं तर. म्हणून आपण याच्यामध्ये सूक्ष्म बाह्य पर्यावरण आणि स्थूल बाह्य पर्यावरण असे दोन भाग याच्यामध्ये केलेले आहेत. आता याच्यामध्ये सूक्ष्म बाह्य पर्यावरणामध्ये आपण लक्षात घेतोय ग्राहक सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्या व्यवसायावर सूक्ष्म बाह्य पर्यावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावशाली घटक आहे, की जो चांगला वाईट परिणाम करू शकतो, आणि तो आहे ग्राहक. म्हणून आपण मार्केटिंगमध्ये ग्राहकांच्या वर्तणुकीचा सुद्धा अभ्यास करतोय. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे पुरवठादार, की जे तुम्हाला पुरवठा करतात. एखादाच तुम्हाला, मग ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, मी फार खोलात तुम्हाला नेत नाही. पुरवठादार जो आहे तो तुम्हाला किती फेवरेबल आहे, का तो तुम्हालाच किमतीचं, किंवा मी आत्ता 10 तारखेलाच देणार, एवढ्याच किमतीला देणार, असं तुम्हाला कात्रीत पकडतोय, का तुम्ही त्याला कात्रीत पकडताय. मग तुम्हाला एक असं मक्तेदारी करत असेल तर तुम्ही दुसरा तुमचा पर्यायी पुरवठादार आहे का तुम्ही 5 पुरवठादाराकडून वस्तू घेताय, 4 पुरवठादाराकडून घेताय. परत हे सुद्धा आहे. आणि याचा वित्तीय संसाधनाशी सुद्धा संबंध आहे. कसा पहा, पुरवठादार 10 दिवसासाठी जर आपल्याला उधारीला थांबत असेल, तर 15 दिवसासाठी थांबत असेल, तर हे आपल्या दृष्टीनं फेवरेबल गोष्ट आहे. पण काही पुरवठादार आहेत ते म्हणतात आधी पैसे भरा मग आम्ही वस्तू पाठवणार. बघा परिणाम आहे की नाही प्रभाव. काही पुरवठादार काय म्हणतात, आधी तुम्ही तुमचं काही 10 लाखाचा माल आहे ना, 10 लाख रुपये NFT करा, मग आम्ही वस्तू पाठवून देणार. म्हणजे तुम्हाला अगोदरच उलट 4 दिवशी पैसे गुंतवावे लागतात. ते वस्तू येणार, तुम्ही प्रोडक्शन करणार, मग तयार करणार, पॅकिंग, रंग काय असेल ते, आणि मग तुम्ही बाजारपेठेत विकणार, ग्राहक खरेदी करणार, मग तुमचे पैसे बाहेर पडणार. पण एखादा पुरवठादार आहे की तुम्हाला 15 दिवसाची उधारीची सवलत देतोय, अगोदर वस्तू पाठवून देतोय, त्यामुळं तुम्हाला पुरवठ्यात खंड पडत नाही, उत्पादनात खंड पडत नाही, आणि तुम्ही ती वस्तू तयार करून पटकन बाजारात पाठवताय. ग्राहकाकडून काही वेळेला काही 10-20%, 50% त्यातली रक्कम येते, वस्तू विकल्या जातात, तुम्ही पुरवठादाराचे पैसे भागवता. मग हे तुम्हाला त्या ठिकाणी खेळतं भांडवल मग कमी लागणार. तुम्हाला तुमचा स्पर्धक माहिती असायला पाहिजे, स्पर्धकाच्या वस्तू माहिती असायला पाहिजे, त्याचा दर्जा वस्तूंचा माहिती असायला पाहिजे, किंमत माहिती असायला पाहिजे, त्यांची प्रोडक्शनची कॅपॅसिटी माहिती असायला पाहिजे, त्याचं डिझाईन माहिती असायला पाहिजे, स्पर्धकाचं एव्हरीथिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रत्येक स्पर्धक कशा पद्धतीने वस्तूमध्ये बदल करतोय, कोणत्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतोय, हे तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. तुमचा गुंतवणूकदार कसा आहे. मी आत्ता जसं पुरवठादाराचं उदाहरण सांगितलं तसंच गुंतवणूकदाराचं उदाहरण आहे. म्हणजे आता भांडवल उभा करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातला कुठला मार्ग तुम्ही वापरतायत. तुम्ही शेअर कॅपिटल आहे, बँकेकडून कर्ज घेताय, का तुम्ही प्रेफरन्स शेअर विकताय, डिबेंचर्स विकताय, म्हणजे कोणत्या माध्यमातून तुम्ही, किंवा शेअर मार्केटमध्ये तुमची कंपनी लिस्टेड आहे वगैरे वगैरे. तुमचा गुंतवणूकदार सुद्धा तुमच्यावरती परिणाम करत असतो, चांगला आणि वाईट दोन्ही. विपणन मध्यस्थ म्हणजे उत्पादक आणि ग्राहकाच्या मध्ये जे सगळे येतात, वितरक असतात, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, वितरक, एजंट, अभिकर्ते, दलाल, हे सगळे हे विपणन मध्यस्थ झाले. तुमची वितरणाची साखळी किती स्ट्रॉंग आहे, म्हणजे उत्पादित केलेला माल ग्राहकापर्यंत काही तासात, काही दिवसात पोचतो, कितपत तुमची ही वितरणाची साखळी पॉवरफुल आहे, हे खूप महत्त्वाचं. माध्यम, आता आजकाल सोशल मीडिया, हे जे मेडिटर्स असतात हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मेडिटर्स अनेक आहेत. सोशल मीडिया आजकाल त्याच्यामध्ये फार स्ट्रॉंग आहे. नियंत्रक संस्थांमध्ये कोणी येऊ शकतं, सरकार येऊ शकतं.
तुमच्या गावची म्युन्सिपल पार्टी किंवा ग्रामपंचायत काय असेल ते, कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्या नियंत्रक संस्थांमध्ये येऊ शकतात. जिल्हा उद्योग केंद्र नियंत्रक येऊ शकतं. तुम्ही MIDC काम करत असाल तर MIDC जी काही ऑफिस आहे ते तुमचं नियंत्रक असू शकतं. औद्योगिक वसाहत तर औद्योगिक वसाहतीचं जे ऑफिस आहे ते तुमचं नियंत्रक असू शकतं. GSTची कार्यालय, इन्कम टॅक्स ही तुमची सगळी नियंत्रक आहेत. त्यांचे कशी धोरणं आहेत त्याच्यावरती सुद्धा तुमचा व्यवसायावरती चांगला वाईट परिणाम होतो. समाज, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला समाजाला म्हणजे कॅज्युअल घेऊन चालणार नाही. समाज काय करतोय असं नाही म्हणून चालतं. आजकाल समाज खूप मोठा प्रभाव तुमच्या व्यवसायावरती चांगला वाईट परिणाम करू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जाऊया की स्थूल बाह्य पर्यावरणात. हे सगळे हे जे यातले मुद्दे आहेत ना, हे खूप मोठे आहेत. नैसर्गिक पर्यावरणामध्ये ऊन, वारा, पाऊस, भूकंप असेल किंवा चक्रीवादळ असेल, अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी. दुष्काळ पडला तरी चांगला परिणाम होतो, वाईट परिणाम होतो, महापूर आला तरी होतो वगैरे, सगळं हे नैसर्गिक. आणि तुमच्याकडे किती, प्रत्येक माणसामागं, प्रत्येक स्क्वेअर फुटामागं किती झाडं आहेत, जंगलं आता आपण नाहीशी करत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आर्थिक पर्यावरण, देशाची आर्थिक स्थिती, त्याचा तुमच्यावरती परिणाम होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचं फक्त आर्थिक पर्यावरण बनून चालत नाही. बाहेर लोकांच्या हातात पैसे असतील तर ते तुमच्या वस्तूंची सेवांची खरेदी करतील. त्यांच्या हातात पैसाच नसेल तर कोरोनामुळं अनेक लोकांची कामं गेली, उद्योग बंद पडले, व्यवसाय, छोटे व्यापारी तर किंवा व्यावसायिक त्यांचा प्रॉब्लेम झाला. ज्यांनी वाहनं खरेदी करून भाड्यानं वाहतुकीचं वगैरे काम करत होते त्यांचे हप्ते थटले, त्यांना वाहनं विकावी लागली कवडी मोल किमतीनं. म्हणजे समाजाच्या लोकांच्या, ग्राहकांच्या हातात पैसे असतील तर तुमच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार. म्हणजे बाहेर आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याचे सुद्धा व्यवसायामध्ये खूप मोठाच आहे, लांबचा फरक आहे, पण ते तुमच्यावर इनडायरेक्ट परिणाम करते ना. सामाजिक परिणाम म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती असेल, हे जाती, धर्म, पंथ याच्यामध्ये तेढ असतील, या गोष्टीसुद्धा परिणाम करत असतात. सांस्कृतिक पर्यावरण, याच्यामध्ये आता आपली मंदिरं बंद आहेत, नुकतीच चालू झाली. सण समारंभ, उत्सव, यात्रा, जत्रा, दिवाळी असेल, आता क्रिसमस आलेलं आहे तोंडावर, नवीन वर्षाचा आगमन, ह्या सुद्धा तुमच्यावर, ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. समजा रोज डे निर्माण काय केला, फ्रेंडशिप डे कुणी निर्माण केला, हे आमच्या व्यापाऱ्यांनी निर्माण केला, की त्या निमित्तानं एकमेकांना भेटी दिल्या जातात. रोज कुणी केला तर त्या गुलाब उत्पादकाचं गुलाब विकलं जावं. लग्न सराई असते, त्यामुळं काही उद्योग व्यवसाय, काही लोकांना, काही हातांना काम मिळतं. राजकीय पर्यावरण, आता ही एकच गोष्ट आहे की थांबत नाही, बाकी सगळं थांबतंय पण राजकारण नाही थांबत. कोणत्या पक्षाचं सरकार आहे, किती पक्ष आहेत, त्या पक्षामध्ये किती स्टॅबिलिटी आहे, त्यांची देशाला विकास करण्याच्या संदर्भातली कोणती धोरणं आहेत, याच्यावरती सुद्धा खूप मोठा. एखाद्या व्यवसायाला आता बऱ्याच ठिकाणी खाजगीकरण होत चालले, मग त्याचा चांगला वाईट परिणाम तांत्रिक पर्यावरण. आता आपल्या माहिती तंत्रज्ञानाचा वेग खूप आहे, तंत्रज्ञान बदलाचा वेग अफाट आहे. एका मिनिटामध्ये जगामध्ये काय बदल झालं हे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. तुम्ही सुद्धा मोबाईल घेत असताना तुम्ही माहिती घेताय की किती ॲडव्हान्स मोबाईल आहे, कोणत्यामध्ये कशा प्रकारचे फंक्शन्स आहेत वगैरे वगैरे. लोकसंख्याविषयक पर्यावरण, भारताच्या बाबतीत तर हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आणि परवा सुद्धा सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं की कुटुंब नियोजनाच्या संदर्भात लोकांना सक्ती करता येणार नाही. मग अशीच लोकसंख्या वाढत गेली तर एक दिवस असा येईल की लोकांना उभा राहायला सुद्धा जागा राहणार नाही. कुठंतरी याच्यावरती मर्यादा यायला पाहिजे. पण व्यवसायाच्या दृष्टीनं लोकसंख्या वाढ ही फायदेशीर गोष्ट असते, कारण तेवढे त्यांचे ग्राहक वाढतात. कायदेविषयक पर्यावरण, वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन कायदे अस्तित्वात येत आहेत आणि त्या कायद्यामुळे चांगला वाईट परिणाम घडून येऊ शकतो. एखादा टॅक्स कमी करण्याचा, टॅक्स वाढवण्याचा कायदा झाला तर त्याचा गंभीर
किंवा चांगलासुद्धा परिणाम होऊ शकतो. जागतिक पर्यावरण जगामध्ये काय चाललं आहे, वेगवेगळ्या देशामध्ये काय चालू आहे, पर्यावरणाची स्थिती काय आहे या संदर्भात, पर्यावरणाच्या जागृतीच्या संदर्भात काय केलं जातं, आपल्या देशामध्ये काय केलं जातं, आपल्या राज्यामध्ये काय केलं जातं, अगदी आपल्या गावामध्ये काय केलं जातं. आपण कितीतरी गावं बघतो की खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेली आहेत आणि त्या गावांनी त्यांचा विकास केलेला आहे. भास्करराव पेरे पाटलांचा पाटोदा गाव बघतो आपण, किंवा पोपटराव पवारांनी हिवरे बाजार, किंवा अण्णासाहेब हजारांनी राळेगण सिंधी सुरुवातीला, आणि अजून काही गावं आहेत की आपल्या समोर सुद्धा आलेले नाही की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या गावांचा विकास केलेला आहे. शासनाने ह्या स्वच्छतेच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाच्या निमित्तानं स्पर्धा लावल्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या निमित्तानं सुद्धा लोक किंवा ती गावं काम करताना दिसत आहेत. विपणन पर्यावरण, आता विपणन संसाधन आपण तिथे घेतलं ते अंतर्गत भाग झाला तुमचा, पण हा विपणनाचा भाग आहे की बाहेर बाजारपेठ असते. त्या बाजारपेठेवरती काय परिणाम होतो, आयात निर्यातीचं धोरण काय आहे, आयात वाढली का निर्यात वाढली, निर्यात वाढली तर फायदेशीर आहे, आयात वाढली तर ते आपल्याला धोकादायक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आहे, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टी. आता आत्मनिर्भर सारखी योजना पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. मग आम्हाला म्हणजे मेड इन इंडिया याला जर जोर दिला तर आपल्या देशातल्या व्यवसायांना त्याचा अनुकूल परिणाम होईल, संधी प्राप्त होईल. मात्र तुम्ही ग्राहक म्हणून मेड इंडियाचीच खरेदी करायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही तकलादू वस्तू, कमी किमतीच्या वस्तू म्हणून जर चायनाच्या आणि इतर वस्तू खरेदी करत असाल तर ते आपल्या देशाच्या दृष्टीनं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला पुढं याच्यामध्ये म्हणजे हे आपण लक्षात घेतलं विपणन पर्यावरण. याच्यामध्ये आपण अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण, आणि बाह्य पर्यावरणामध्ये सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण हे आपण लक्षात घेतलं. तर हे पर्यावरण जे आहे हे मार्केटिंगमध्ये सुद्धा आहे. मी मार्केटिंगमध्ये हा मुद्दा घेतला नाही, हेच मार्केटिंगमध्ये मुद्दे येणार, फक्त त्याचं विश्लेषण जे आहे ते अंतर्गत वेगळं येणार. विपणन पर्यावरण म्हटलं तर हेच घटक येणार, फक्त व्यवसाय शब्द जाऊन तिथं विपणन येणार, बाकी सगळ्या गोष्टी येणार. इथं शेवटचा मुद्दा विपणन पर्यावरण आहे, तिथं व्यवसाय पर्यावरण होणार. म्हणजे एवढाच फरक त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज हे पर्यावरणाच्या संदर्भातलं लेक्चर तुम्ही लक्षात घेतलं. ह्या पर्यावरणाचं विश्लेषण कसं करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये लक्षात घेणार.